नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज राज्यशास्त्रातील प्रथम जे प्रकरण आहे त्यातील आत्तापर्यंत पहिले महायुद्ध आणि देशांचे जे इतर देशांशी राजकीय, आर्थिक, सामाजिक संबंध असतात याविषयी माहिती घेतली. यानंतर आपण दुसरे महायुद्ध याविषयी माहिती घेऊ. तर दुसरे महायुद्ध हे 1939 ते 1945 या कालावधीत लढले गेले. ते पहिल्या महायुद्धापेक्षाही संहारक होते, कारण त्या महायुद्धामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला होता आणि युद्धात सहभागी असलेल्या जे राष्ट्रांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले होते. या पद्धतीनं आपण जर पाहिलं की पहिल्या महायुद्धानंतर काहीच वर्षात परत दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. या दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्र, अध्यक्ष राष्ट्र एकमेकाविरुद्ध उभे होते. मित्र राष्ट्रांमध्ये ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत रशिया, चीन आणि अमेरिका ही राष्ट्र होती. त्या अध्यक्ष राष्ट्रामध्ये जर्मनी, जपान आणि इटली ही राष्ट्र होती. अशा पद्धतीनं परत नवीन दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि ह्या महायुद्धामध्ये पहिल्याच महायुद्धामध्ये गुरफटलेले जे देश होते, जे आर्थिक त्याच्यामध्ये कंगाली आली होती, दुसऱ्या महायुद्धानंतर परत ते सर्व देशांना आपण म्हणू शकतो की स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे दुसरं महायुद्ध करणं भाग पडलं. त्यामुळं मित्रराष्ट्र असो किंवा अध्यक्ष राष्ट्र असो, या दोन्ही राष्ट्रावर पहिल्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि आपण म्हणू शकतो की जीवितहानी, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येते. कारण ह्या महायुद्धामध्ये पहिल्या महायुद्धापेक्षा विध्वंसक अशा शस्त्रांचा, अस्त्रांचा, विविध प्रकारच्या युद्ध नीतीचा वापर केल्यामुळं हे महायुद्ध पहिल्या महायुद्धापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात संहारक असं ठरलेलं आहे. पहा, दुसऱ्या युद्धात अमेरिकेचा महत्त्वाचा सहभाग होता. अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती केली होती. युद्ध संपवण्यासाठी जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरावर अनुक्रमे 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर व आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर दुसरे महायुद्ध संपले. तर दुसऱ्या महायुद्धानंतर किंवा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिका हे त्या काळात एक संपन्न असे राष्ट्र निर्माण झालेले होते. कारण अमेरिकेच्या भूमीवर हे युद्ध लढले गेले नव्हते. पहिल्या महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धाचं वैशिष्ट्य असं की ते महायुद्ध अमेरिकेच्या प्रत्यक्ष धर्तीवर लढले गेले नाही. जे युद्ध लढलं गेलं ते युरोप किंवा आशिया याचा जो भाग होता, ह्या आशियाच्या भागामध्येच हे महायुद्ध लढलं गेलं होतं. त्यामुळे सर्वात जास्त जो तोटा होता, हा तोटा झाला होता युरोपमधील देशांना. कारण युरोपमधले जास्त देश दोन्ही महायुद्धामध्ये सहभागी होते आणि त्यांच्याच भूमीत हे महायुद्ध लढले गेल्यामुळे त्यांची शहरं उद्ध्वस्त झाली होती. त्या मानाने अमेरिका हा जरी युद्धामध्ये सहभागी असला, परंतु त्याच्या भूमीवर युद्ध कधीच लढले गेले नाही. त्यामुळे दुसरं महायुद्ध झालं तरी अमेरिका हा आजही जगामध्ये संपन्न देश असल्याचं ते कारण मानलं जातं. परंतु अमेरिका त्या काळात एक महत्त्वाचा देश बनला होता. तो त्या काळातील एक अणुबॉम्ब किंवा अणुशक्ती असा संपन्न देश होता. अणुबॉम्बची पहिली निर्मिती ही अमेरिकेने केली होती आणि युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने अणुबॉम्बचा युद्धामध्ये वापर करण्याचं ठरवलं आणि तो वापर त्यांनी जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरामध्ये अनुक्रमे 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी केला. या दोन शहरं या अणुबॉम्बमुळे बेचिराख झाली. त्यामुळे जपानने या युद्धातून माघार घेतली. तसेच युरोपमध्ये हिटलरच्या मृत्यूनंतर जर्मनीचा पराभव झाला. अशा पद्धतीनं जे अक्षराष्ट्र होते, या अक्षराष्ट्रामध्ये जर्मनी आणि जपान या बलाढ्य त्या काळातील देशांना माघार घ्यावी लागली आणि या माघारीनंतर आपण म्हणू शकतो की दुसरे महायुद्ध संपले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जागतिक पातळी ज्या अनेक घडामोडी घडल्या, त्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे शीतयुद्ध होय. दुसरे महायुद्ध संपले, परंतु त्यानंतर एक नवीन प्रकारचं युद्ध सुरू झालं. त्याचं शीतयुद्ध असं म्हणतात. हे शीतयुद्ध म्हणजे काय त्याची आपण माहिती घेणार आहोत. हे शीतयुद्ध 1945 ते 1991 या प्रदीर्घ काळामध्ये हे लढलं गेलं किंवा ह्या काळामध्ये हे सुरू होतं आणि याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की अमेरिका आणि त्याच्या विरोधात रशिया या दोन देशामध्ये या प्रदीर्घ काळामध्ये हे शीतयुद्ध
खेळले गेले. तर शीतयुद्ध म्हणजे काय, त्याचे परिणाम काय, याचा आपण अभ्यास आता करणार आहोत. तर शीतयुद्ध म्हणजे काय, तर पहा, दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत रशिया युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले. त्यांच्यातील सहकार्याची जागा स्पर्धेने घेतली. या स्पर्धेने जागतिक राजकारणाचा 40 ते 45 वर्षाचा कालखंड व्यापला. या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधामध्ये होता. प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचे वर्णन शीतयुद्धाच्या संज्ञेमध्ये केले जाते. आता दुसऱ्या महायुद्धामध्ये मित्रराष्ट्र होते रशिया आणि अमेरिका, परंतु युद्ध संपल्यावर या दोन देशांमध्ये आपण म्हणू शकतो की सहकार्याऐवजी स्पर्धेने जागा घेतली आणि जागतिक महासत्ता कोण याच्यावर या दोन्ही देशांमध्ये एक प्रकारे युद्ध सुरू झाले. हे युद्ध प्रत्यक्ष युद्ध कधी लढले गेले नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणात कोणत्याही प्रकारचे आपण म्हणू शकतो की या देशांचे मानवहानी किंवा वित्तहानी झाली नाही, परंतु 40 ते 45 वर्ष जगामध्ये तणावपूर्ण वातावरण होते. युद्ध कधीही सुरू होईल अशी परिस्थिती 40 ते 45 वर्ष या जगावर होती. म्हणजे जगामध्ये 40 ते 45 वर्ष म्हणजे आपण म्हणू शकतो की 1945 ते 1991 या कालखंडात युद्ध कधीही तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटू शकतं. अशा तणावाखाली संपूर्ण जग हे 40 ते 45 वर्ष होतं. अशा पद्धतीनं शीतयुद्धाची परिस्थिती ही तणावपूर्ण अशी आपल्याला म्हणता येईल. पहा, आता या काळामध्ये जे शीतयुद्ध होतं, या शीतयुद्धाचा जर आपण विचार केला तर अमेरिका तर महासत्ता होतीच, पण सोव्हिएत रशियानेही अण्वस्त्राची निर्मिती करून व आपले लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला. अमेरिका व सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांमधील सत्ता संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्रस्पर्धा, विचारप्रणालीतील भेद, परस्परांना काटछळ देण्याची वृत्ती या सर्व बाबींमुळे शीतयुद्ध सुरू झाले. आता शीतयुद्धाचं कारण म्हणजे की रशिया ज्या पद्धतीनं त्या काळामध्ये अमेरिका ही दुसऱ्या महायुद्धानंतर एक मोठी शक्ती, महाशक्ती म्हणून उदयाला आली आणि अमेरिकेकडे अण्वस्त्र होते, त्यामुळं अमेरिका संपूर्ण जगावर राज्य करण्याचा प्रयत्न करत होती. अप्रत्यक्षपणे का होईना की आम्हीच महासत्ता आहे अशा पद्धतीनं ती वागत होती. त्यामुळे रशियालाही कुठंतरी अमेरिकेला शह द्यावा म्हणून असं वाटलं. त्यामुळे त्यानेही काय केलं, अण्वस्त्राची निर्मिती केली आणि अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो दोन्ही देशामध्ये महासत्ता कोण याच्यावरून वाद निर्माण झाल्या आणि अशा पद्धतीनं दोन्ही देशांनी आपल्या लष्करी सामर्थ्यामध्ये वाढ करण्याचा त्यानंतर सातत्याने प्रयत्न केला. या दोन देशांमधील सत्ता जो संघर्ष होता, सत्ता स्पर्धा होती, शस्त्रस्पर्धा होती. त्या काळात नवीन असे महासंहारक असे शस्त्रनिर्मिती झाली दोन्ही देशामध्ये. युद्धनिर्मिती दुसरं कारण म्हणजे दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या विचारप्रणालीचा भेद. कारण अमेरिका ही लोकशाहीला मानणारी होती, तर रशिया ही साम्यवादाला मानणारी होती. त्यामुळे त्यांचे वैचारिक भेद हा सुद्धा दीर्घकाळ चालणाऱ्या शीतयुद्धाचाच आपण एक म्हणू शकतो की महत्त्वाचा विचारसरणीतील भेद. यामुळंच हे शीतयुद्ध निर्माण झालं असं म्हणता येईल. पहा, मग हे शीतयुद्ध इतके वर्ष चाललं, साहजिकच याचा परिणाम हा जगावर होणार होता. मग शीतयुद्धाचा परिणाम म्हणजे पहिला परिणाम हा झाला की त्यामध्ये लष्करी संघटनांची निर्मिती झाली. दोन्ही देशांनी जगातल्या बहुतांश देशांना आपापल्या गटामध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यामुळं अनेक अशा आपण म्हणू शकतो की त्या काळात अनेक देशांनी मिळून लष्करी संघटनांची निर्मिती झाली. शीतयुद्ध काळात दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटना निर्माण केल्या. यात सामील होणाऱ्या राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी त्या महासत्तांनी घेतली. उदाहरणार्थ नाटो म्हणजे काय, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही अमेरिकेच्या प्रभुत्वाखालील संघटना होती, तर वार्सा करार ही सोव्हिएत रशियाच्या प्रभुत्वाखालील लष्करी संघटना होती. अशा पद्धतीनं या बलाढ्य देशांनी आपापल्या पद्धतीनं अनेक छोट्या मोठ्या देशांना आपल्या या संघटनेमध्ये सामील होण्यासाठी त्यांना प्रेरित केले आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी या मोठ्या राष्ट्रांनी पत्करली किंवा आपण म्हणू शकतो की पत्करली. अमेरिकेच्या आधिपत्याखाली असणाऱ्या
जे राष्ट्रांचा जो संरक्षण क्षेत्रामधील जो गट होता त्याला नाटो म्हटलं जातं, आणि रशियाचा जो असा गट झाला होता त्याला वारसा करार असं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं शीतयुद्धाचा परिणाम म्हणून लष्करी संघटनांची निर्मिती असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर जगाचं द्विध्रुवीकरण झालं. त्या काळात आपण जर पाहिलं तर रशिया आणि अमेरिका हे दोनच महासत्ता असल्यामुळं ह्या दोन महासत्तामध्ये जग विभागलं होतं. काही राष्ट्र अमेरिकेकडे आकर्षित झाले होते तर काही राष्ट्र रशियाकडे आकर्षित झाले होते. अशा पद्धतीनं जग हे दोन ध्रुवामध्ये विभागत चाललं होतं आणि शीतयुद्धाचा आवाका वाढत चालला होता. आणि त्यामुळं जगामध्ये तणावाचं जे वातावरण हे वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं पहा. त्यानंतर शस्त्रास्त्र स्पर्धा ही पण त्या काळातला एक शीतयुद्धाचा परिणाम म्हणता येईल. महासत्ता एकमेकांना काटशह देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची निर्मिती करत होती. अधिकाधिक संहारक शस्त्रे बनवण्याच्या संदर्भात व त्यास लागणारी तंत्रज्ञान अवगत करण्याची स्पर्धा त्या दोन गटांमध्ये सुरू झाली. परंतु शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जागतिक शांतता धोक्यात येईल याची जाणीव दोन्ही महासत्तांना झाल्यामुळे शस्त्रास्त्र नियंत्रणाचे आणि निःशस्त्रीकरणाचे प्रयत्नही त्या काळात झाले. मग त्या काळात दोन्ही सत्तांनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी विविध प्रकारचे संहारक असे शस्त्रास्त्र निर्माण केले. त्यामध्ये अणुबॉम्ब असू द्या, विविध प्रकारचे क्षेपणास्त्र असू द्या, किंवा विविध प्रकारचे जैविक हत्यार असू द्या, अशा विविध प्रकारच्या हत्यारांची निर्मिती त्या काळात केली गेली. परंतु नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या शस्त्रामुळे जगाचा विनाश होऊ शकतो, जगामध्ये कायमस्वरूपाची एक दुही निर्माण होऊ शकते. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी या शस्त्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी दुसऱ्या देशांना याचा वाईट वापर होऊ नये किंवा करू नये म्हणून त्यांनी निःशस्त्रीकरणाचे प्रयत्नही त्या काळात सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येते. शीतयुद्धाचा पुढचा जो परिणाम होता तो म्हणजे प्रादेशिक संघटनांची निर्मिती. महासत्तांच्या स्पर्धेत विकसनशील राष्ट्रांनी परस्परांना मदत करण्याचे आणि आपापल्या प्रादेशिक पातळ्यावर संघटना निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. त्यांना आर्थिक विकास हा महत्त्वाचा वाटत होता. त्यामुळे युरोपमधील देशांनी युरोपीय आर्थिक संघ निर्माण केला. तर आग्नेय आशिया देशांनी, उदाहरणार्थ आग्नेय आशियामधील जे देश आहेत सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स इत्यादींनी आसियान नावाची संघटना निर्माण केली. याच काळात मग जे गरीब देश होते, हे गरीब देश या काळात आर्थिक परिस्थिती त्या काळात त्यांची अत्यंत गंभीर होती. त्यामुळं त्यांनी या संघटनांनी आपापल्याला किंवा जे गरीब देश होते किंवा समान आर्थिक पातळी असणारे देश होते त्यांनी एकमेकांना सहकार्य करून आपली आर्थिक परिस्थिती या काळात सुधारण्याकडे त्यांचा कल दिसला. त्यामध्ये युरोपमधील जे देश आहेत ते सर्व एका संघटनेने प्रेरित झाले, तो म्हणजे युरोपियन संघ. आणि दक्षिण आशियातील जे छोटे छोटे देश होते हे देशसुद्धा आपला आर्थिक विकास घडून आणण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्यासाठी त्यांनी आसियान नावाची संघटना त्या काळात निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. तसंच त्या काळात अलिप्ततावाद हा शीतयुद्धाच्या काळातील निर्माण झालेला एक नवीन प्रकारची जी विचारसरणी आपण म्हणू शकतो ही आपल्याला पाहायला मिळते. शीतयुद्ध सुरू नंतरच्या काळात एकीकडे जगाचे ध्रुवीकरण होत होते तर त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचे नव्हते. अशा राष्ट्रांनी महासत्ताच्या स्पर्धेतून अलिप्त राहण्याचे जे धोरण स्वीकारले त्याला अलिप्ततावाद असे म्हणतात. अलिप्ततावाद ही शीतयुद्धाच्या काळातील एक महत्त्वाची चळवळ होती. उदाहरणार्थ जे भारत आहे, भारतासारखे जे देश आहेत त्यांना कोणतेही एका गटात जाऊन त्यांचं भलं होणार नव्हतं. आणि जर तिसरं महायुद्ध झालं असतं तर भारतासारख्या गरीब देशाला ते परवडणार नव्हतं. म्हणून भारतासारख्या गरीब, अविकसित किंवा विकसनशील असणाऱ्या देशांनी या दोन्ही गटात न जाता दोन्ही गटातील बड्या राष्ट्रांबरोबर सहकार्याची भूमिका ठेवून कोणत्याही गटाला आपलं वर्चस्व किंवा मान्य न करता दोन्ही गटांमध्ये आपण म्हणू शकतो की जे सहकार्याचे संबंध आहे हे योग्य रीतीने त्याचा बॅलन्स करून ह्या नवीन
किंवा अविकसित राष्ट्रांनी एक नवीन धोरण स्वीकारलं, त्या धोरणाला आपण अलिप्ततावाद म्हणतो. अशा प्रकारे ह्या देशांनी, उदाहरणार्थ भारत असू द्या, त्या काळातले ब्राझील असू द्या किंवा इतर देश असू द्या, यांनी अलिप्ततावाद स्वीकारून एकमेकांना सहकार्य करून आपली आर्थिक आणि सामाजिक प्रगती करण्याचा त्या काळात प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.